नमस्कार मित्रांनो. मागच्या भागात आपण मुलांच्या विचारशक्तीबद्दल, थिंकिंग स्किलबद्दल, डिसिजन मेकिंग कपॅसिटीजबद्दल बोललो होतो. ती कशी वाढवता येते याच्याबद्दल बोललो होतो. आज आपण बोलणार आहोत ते अत्यंत प्रॅक्टिकल आणि घराघरात जाणवणाऱ्या एका विषयाबद्दल, की ज्याच्यामध्ये पालक अनेकदा ही गोष्ट सांगतात की मुले मागायच्या मोबाईल लगेच मागतात, टी व्ही शिवाय बसतच नाहीत, रिकाम्या वेळेत काय करू हे कळत नाही आणि क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये खूप कमी इंटरेस्ट असतो. आता ही सगळी समस्या काही फक्त डिसिप्लिनची नाही आहे, तर क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी एक्सपोजर किती मिळतं हे सुद्धा बघण्याची गरज आहे. आणि क्रिएटिव्हिटी म्हणजे काय असतं, ती का महत्त्वाची आहे आणि स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी आपल्याला कशी वापरता येईल आणि हे आपल्याला क्रिएटिव्हिटी आपल्या घराच्या रुटीनमध्ये कसं आणता येईल ह्याच्या संदर्भात हा पॉडकास्ट असणार आहे. तर पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघा. आता क्रिएटिव्हिटी म्हणजे नक्की काय गौडबंगाल ते आधी बघून घेऊया. क्रिएटिव्हिटी म्हणजे फक्त काही ड्रॉइंग किंवा गाणी बनवणं, कविता लिहिणं किंवा चित्र काढणं ह्याच्याशी संदर्भात नाही आहे. तर एखादी नवीन कल्पना सुचणं, ती वेगळ्या प्रकाराने मांडता येणं, त्याचा वापर करता येणं आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी प्रॉडक्ट किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग ओरिएंटेड असेल किंवा एखादी गोष्ट नवीन तयार करता येणं, म्हणजे एखादी वस्तू वेगळ्या पद्धतीने वापरून बघणं असेल, स्टोरी तयार करणं असेल, प्रॉब्लेमचे वेगवेगळे अँगल शोधता येणं, की ज्यामुळे हे स्किल हे आपल्या फ्युचर लर्निंगसाठी जास्त उपयोगी पडणारं स्किल असतं. आणि ते आपल्याला डेव्हलप करताना तुम्ही जेवढं मोकळेपणाने विचार कराल आणि त्याच्यानंतर तुम्ही ते फनेल आउट करत करत जेवढं प्रॉब्लेम ओरिएंटेड कराल, सोल्युशन ओरिएंटेड कराल, तेवढं ते आपल्याला वापरणं, डेव्हलप करणं सोपं जातं. आता हे जे क्रिएटिव्ह थिंकिंग जे आहे ना, ते लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त असतं. म्हणजे ते असे ओसंडून वाहत असतं आणि त्यावेळेला मुलं खूप सारे प्रश्न विचारत असतात आईबाबांना. आई हे असं काय, बाबा हे असं काय, मी हे करून बघू का, मी ते करून बघू का. त्यावेळेला आपण काय उत्तर देतो ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा विचार करूया. ते तुम्ही करा. आणि त्याच्यासोबत अजून एक गोष्ट काय येते, की जेव्हा मला रेडीमेड उत्तर माझ्यासमोर येतं ना, तेव्हा मी माझं डोकं चालवणं बंद करतो. आणि हेच बऱ्याचदा स्क्रीनच्या बाबतीत होतं. स्क्रीनवरती मुलं काय बघतात, कॉमनली कार्टून बघतात किंवा रेडीमेड एंटरटेनमेंट बघतात, ज्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याला कमीत कमी खाद्य असतं. त्याच्यामध्ये त्यांनी विचार करायचा नसतो, समोर जे चालतंय ते बघायचं असतं, त्यातलं जे कंटेंट घ्यायचं तो घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये ते विचार करत नाहीत. त्याच्यामध्ये फ्री प्ले कमीत कमी झालेला आहे किंवा पेरेंट्स बिझी आहेत, ते त्यांच्या काहीतरी कामामध्ये आहेत, त्याच्यामुळे मुलं त्या स्क्रीनकडे वळलेली आहेत. ह्याच्या मागं कारणं बरेच असू शकतात. पण जो ॲक्टिव्हिटीज एकमेकांसोबत खेळणं असेल, तो विचार करणं असेल किंवा जो फ्रीली प्ले करणं आहे, ह्याला बंधनं आली आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन हे स्क्रीनकडे झालं आहे. त्यामुळे नॅचरली त्यांची टेंडन्सी अशी झाली की माझ्याबरोबर कोणी नाही ना, मी आईबाबा पण बिझी आहेत ना, मग स्क्रीन पाहायला विषय संपला, मला माझं डोकं चालवावं लागत नाही. तर मग स्क्रीन इज इझी ऑप्शन आणि त्यामुळे सुद्धा मुलं स्क्रीनच्या मागे ॲडिक्ट होत जातात. आता जर आपल्याला हे कळलं असेल की स्क्रीन वापरण्यामागे मुलांचं हे जर मेन कारण असेल, तर हे स्क्रीन टाईम कमी कसा करता येईल आणि तो इफेक्टिव्हली कसा वापरता येईल हे बघणं गरजेचं आहे. आता ते काय आपण काढून घेतल्याने ते काही कमी होणार आहे का? नाही, त्यांनी जास्त आक्रस्ताळेपणा वाढणार आहे. पण त्याला जर का तुम्ही स्ट्रॉंग अल्टरनेटिव्ह दिलात तर हा स्क्रीन टाईम आपल्याला कमी करता येतो. आता ह्याच्यामध्ये हा वन वे ट्रॅफिक असून उपयोग नाही, तू कर आम्ही बघतो नाही. जेव्हा मूल करतंय तेव्हा मी पण करते, मी पण करतोय, किमान मी पार्टिसिपेट अगदी बसून काढत जरी नसेल तरी किमान आय एम देअर आणि मी पण स्क्रीन वापरत नाही आहे, हे तर होऊ शकतं. आणि त्याला क्रिएटिव्ह थिंकिंग हा सगळ्यात सुंदर अल्टरनेटिव्ह ऑप्शन आहे. आणि कधी कधी आपणही या स्क्रीनला थकतोच ना, कधी ना कधीतरी आपण सुद्धा या आपल्या स्क्रीन टायमिंगला थोडंसं कट मारणं गरजेचं आहे ना. आपण पण जे बघतो ते आपल्याही डोळ्यांसाठी, आपल्याही सगळ्या हेल्थ हॅबिटसाठी सुद्धा गरजेचं आहे की त्याला काहीतरी ब्रेक मिळावा आणि आपल्याही आयुष्यामध्ये हे स्क्रीन टायमिंग कमी होऊन त्याला स्ट्रॉंग अल्टरनेटिव्ह हा क्रिएटिव्ह थिंकिंग असूच शकतो. तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवताना हा जो तुमचाही जो प्रॉब्लेम आहे की मी स्क्रीन ॲडिक्ट होतोय का नाही किंवा होत असेल तर मी काय करायला पाहिजे, तर हाही ऑप्शन तुम्ही चूज करू शकता.
आता असे कोणते कोणते घरात खेळता येण्यासारखे गेम आहेत बघा, की जे आपल्याला इझिली अवेलेबल असतात आणि आपण ते क्रिएटिव्हली वापरू शकतो. की जसं एखादा तुम्ही बघितली असेल, अँड आय हॅव नो आयडिया, पण एखादा चमचा घेतला, एखादा डाव घेतला आणि तरी तुम्ही माईकसारखे वापरून कॅरिओकेमध्ये गाणं गाताय, असंही होऊ शकतं. किंवा असाही प्रश्न विचारा की हा चमचा रॉकेट कसं बनवू शकतो, तुम्ही रॉकेटसारखं चालवू शकता. हे मॅजिकल वुंड कसं बनवू शकतं. हे वेगवेगळे विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःचे इमॅजिनेशन वापरून ती आहे तीच वस्तू कशी कन्व्हर्ट करून वापरू शकता, ह्याच्यातून सुद्धा बऱ्याचशा गोष्टी जातात. आणि ह्याच्यामध्ये मुलांची जी क्रिएटिव्हिटी इतकी ओसंडून वाहत असते, त्याला जर का तुम्ही मॅचअप करून घेतलं, कॅचअप करून घेतलं किंवा त्याचा उपयोग तुम्ही करून घेतला, तर तुम्ही त्याच्यावरनं सहज स्टोरी बनवणं असेल, इमॅजिनरी काही गोष्टी बनवणं असेल, किंबहुना स्टोरी सेक्शनमध्ये ना ह्या गोष्टीचा इतका उपयोग होतो की तुम्ही आहे त्या गोष्टीचा वापर स्टोरी म्हणून त्या स्टोरीमधले पात्र म्हणून वापरू शकता. की त्याच्यामध्ये बेसिक जेव्हा तुम्ही एखादी स्टोरी तयार करायला घेता तेव्हा तुमचे थिंकिंग वाढतं, लँग्वेज डेव्हलपमेंट वाढतं, क्रिएटिव्हिटी तर वाढते, इमॅजिनेशन वाढतं, मेमरी वाढतं, ऑब्झर्वेशन वाढतं. ह्या सगळ्या गोष्टी अशा जास्त इम्प्रूव्ह होत असतात. म्हणजे एखाद्या गोष्टीचा इमॅजिनरी प्ले करणं आहे ना, हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतं की मूल काय ऑब्झर्व करतंय, काय बघतंय, त्याच्या आजूबाजूच्या जगामध्ये काय चालू आहे, तो कसे शब्द वापरतो. म्हणजे तुम्ही त्या मुलाशी मनानेही कनेक्ट होऊ शकता आणि ॲज वेल ॲज या अकॅडमिक काही स्किल्स डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा विचार करू शकता. म्हणजे इट्स अ फॅन्टॅस्टिक टूल टू कनेक्ट विथ ऑल किड्स. आणि ह्याच्यासोबत अजूनही काही बरीचशी टूल्स आहेत की जी अगदी सहज आपल्या आजूबाजूला असतात, पण आपण कधी त्याचा असा विचारच केला नसतो की अरे आपण ह्याचा असाही वेगळ्या अर्थाने विचार करू शकतो. की आता बऱ्याचदा आपण मुलांना सांगतो की हां तुम्ही ड्रॉइंग काढा, काहीतरी चित्र काढा, हे काढा. ज्यावेळी आपण मुलांना काही सब्जेक्ट देत नाही ना, की हां तुला जे हवं ते काढ, किंवा फक्त थीम दिली आहे त्याच्यावरनं तुला काय करायचं ते कर. जसं उदाहरणार्थ स्वप्नातलं घर, माझा वाढदिवस, माझा बेस्ट फ्रेंड, काय येतं मुलं कोणत्या बाजूनी विचार करतात. तर ते त्यांच्या स्वप्नात घर कसं आहे, किंवा त्यांचा बेस्ट फ्रेंड कसा असला पाहिजे, किंवा माझा बर्थडे कसा सेलिब्रेट केला गेला पाहिजे, हे मुलांच्या थिंकिंग स्किलला चालना देतं. आणि अर्थात हे इतकं जेवढं म्हणते तेवढं इझी नाही. हे बोलणं कदाचित खूप इझी वाटतं, पण ते करणं खरंच तेवढं इझी नाही. कारण की जे मी विचार करतो ते मला पेन्सिलमधनं किंवा पेनमधनं काढणं ही सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट असते. जसं मी बोलतो तसं मला काढता येणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. त्यामुळे जी इझी वाटणारी गोष्ट सुद्धा कधी कधी खूप डोक्याला चालना देणारी असते. आता सरळ सोड संबंध काय असू शकतो बघा बरं का. की समजा जर का आपली क्रिएटिव्हिटी चांगली असेल तर आपला कॉन्फिडन्स कसा असेल बरं, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा की त्याचा कॉन्फिडन्सचा आणि आपल्या क्रिएटिव्हिटीचा काही एकमेकांशी संबंध आहे का. तर माझ्या मते ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून मला असं नक्की वाटतं की तुमची क्रिएटिव्हिटी, तुमच्यामधला कॉन्फिडन्स, तुमच्यामधला आयडिया, डिस्कशन, ह्याच्यामध्ये पार्टिसिपेशन वाढणं, प्रॉब्लेम सॉल्विंगसाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सुचत जाणं, ह्या सगळ्या गोष्टींना नॅचरली तुमचा कॉन्फिडन्स असा असतो ऑन टॉप की मला हे जमू शकतं, मी हे करू शकतो. फक्त याच्यामध्ये कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्समधली थिन लाईन असते, ती आपल्याला मुलांना ओळखायला शिकवावी लागते. नाही तर मुलं ह्या कॉन्फिडन्सला ओव्हर कॉन्फिडन्स समजून बसणार नाहीत ना, ह्याची काळजी घेण्याची गरज असते. ओके, सो ह्या गोष्टीचा विचार आपल्याला नक्की करायला गरज आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की मला स्क्रीन टायमिंग रिप्लेस करायचं आहे क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये, तेव्हा मी असे कोणते बदल करू शकतो माझ्या नेहमीच्या रुटीनमध्ये की जेणेकरून हे मला सहज शक्य होईल. पहिलं म्हणजे की रिप्लेस करायचं आहे, रिमूव्ह करायचं नाही. तुम्ही एखादी गोष्ट जर का त्यांना सवयीची केलेली आहे तर ती आपल्याला अचानकपणे काढून टाकली तर मुलं जास्त त्रास देतील. सो आपल्याला रिप्लेस करायचं म्हणजे 15 मिनटं क्रिएटिव्हिटीचा एखादा गेम खेळा आहे, 10 मिनटं एखादी स्टोरी तुम्ही एकत्र बसून सोडवली आहे, एखादी थीम ॲक्टिव्हिटी केली आहे 10 मिनटं. हा 1 तासाभराचा रुटीन, 45 मिनिटाचा रुटीन होऊ शकतो.
आणि नॉट नेसेसरी की हे याच वेळेला झालं पाहिजे त्याच वेळेला झालं पाहिजे, तुम्ही डिवाईड करू शकता. जेव्हा असं वाटतं की मूल थोडं बोर होतंय, आपण आता अभ्यास जरी घ्यायचं म्हणलं तरी मध्ये काहीतरी ब्रेक पाहिजे, 10 मिनिटाची छोटी ॲक्टिव्हिटी तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे ह्या गोष्टी आपण छोट्या छोट्या स्लॉटमध्ये जर का घेत गेलो तर त्यांनी जो एक स्ट्रेस आपल्या मनावरती सुद्धा येतो तो सुद्धा कमी व्हायला मदत होते. आता ह्या सगळ्या गोष्टी करताना पालकांनी सर्वसामान्यपणे कोणत्या गोष्टी नो मध्ये म्हणजे टाळायच्याच आहेत अशा गोष्टींमध्ये काय तर रेडीमेड आन्सर द्यायची नाहीत काही झालं तरी. दुसरं, एखादं उत्तर हे परफेक्टच असलं पाहिजे, हे असंच येईल असं अपेक्षा करायची नाही, ते येईल तसं येईल. तिसरं, माझं किती छान आहे तुझं कसं नाही याला कंपॅरिझन नाही करायची, ते प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. आणि इंटरफिअरन्स करायचं नाही मूल जेव्हा करतंय तेव्हा. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बेसिक ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की फ्रीडम जेवढं असेल तेवढी क्रिएटिव्हिटी फ्लरिश होत जाते. जेवढं तुम्ही त्याला रिस्ट्रिक्ट कराल तेवढं क्रिएटिव्हिटी डाऊन होत जाते. सो मध्ये माझ्याकडे काही केसेस येत होत्या किंवा मी ऑब्झर्व पण करत होते मुलांमध्ये, जेव्हा त्यांना असं काही थीम बेस्ड चित्र काढायला सांगितलं की त्यांना जमायचेच नाहीत, किंवा तुम्हाला सांगितलं की एका सर्कलपासून जास्तीत जास्त तयार होणारी चित्र काढा. एखाद दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन दो त्यांना सर्कल हे कशामध्ये असतं हे व्हिज्युअलाइज करायला सुद्धा खूप वेळ जात होता. तर जेव्हा हा रुटीनचा टास्कच आम्ही केला की हां आता आपण आल्यावरती पहिली ॲक्टिव्हिटी काय करायची तर आजूबाजूच्या ऑब्जेक्ट्समध्ये कुठले कुठले शेप्स आहेत ते शोधा, किंवा सर्कलपासून तयार होणारी चित्र कोणती कोणती आहेत ती पटापटा सांगा बघू. जेव्हा ह्या अशासारख्या ॲक्टिव्हिटी 5-5 मिनिटाचे आईस ब्रेकर सारख्या घेतल्या गेल्या तेव्हा मुलांचा ॲटोमॅटिकली त्या गोष्टींकडे तसं बघणं सुरू झालं. आणि जेव्हा हे डेली 15 मिनिट्समध्ये आम्ही करायला लागलो, म्हणजे पेरेंट्सना आम्ही तो एक टास्क ठरवून दिला होता की हे 15 मिनिट्स आपण स्क्रीन टायमिंगला रिप्लेस करायचे, आणि त्याच्यामध्ये फक्त तू नाही म्हणजे फक्त मूल नाही आई बाबांनी सुद्धा करायचं. तर हळूहळू हा स्क्रीन टाईम कमी करून ही आम्हाला रिप्लेसमेंट हळूहळू वाढवता आली, म्हणजे 15 मिनिटावरनं 30 मिनिटावरती आणली. मग त्याच्यामध्ये 2 ॲक्टिव्हिटी ॲड झाल्या. नंतर मग पूर्ण एका तासापर्यंत येईपर्यंत आम्ही 4 वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी ॲड केल्या की जेणेकरून की हे सस्टेन होईल आणि त्याचे थिंकिंग जे सुरू झालं आहे ते अजून वाढत जाईल. आणि त्याच्यामध्ये बेसिकली कॉन्फिडन्स तर वाढला आणि त्याचं कॉन्व्हर्सेशनच्या गोष्टी पण वाढल्या. सो हे रुटीनमध्ये तुम्ही जसं हळूहळू आत घालत जाता किंवा हळूहळू जसं रिप्लेस करत जाता तसे या गोष्टींचा इफेक्ट जास्त चांगला दिसायला लागतो. तर आपल्याला हे जेव्हा क्रिएटिव्हिटीचं थिंकिंगचं जे इम्प्लिमेंट करायचं असेल तेव्हा स्टार्ट विथ द 10 मिनिट्स अँड देन इन्क्रीज इट टिल 45 मिनिट्स 1 hour. ह्याच्यावरती जास्त जाऊ नका, कारण की मग ते मुलांना असं वाटतं की मला हे कंपल्सरी करायचं आहे का काय. सो 10-10 मिनिटाचे छोटे ब्रेक करत तुम्ही ते दिवसभरामध्ये सुद्धा इम्प्लिमेंट करू शकता. फक्त ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचा सहभाग करून घ्या, त्यामुळे ते तुम्हाला करणं सोपं जाईल. तर आता आजपासून काय काय सुरू करणार, कसं हे रुटीन इम्प्लिमेंट करणार, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला असं वाटतात की ह्याच्यामध्ये अजून ॲड करता येतील, कॉमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी करून बघितल्या आहेत हेही बघा. तुमच्या मते 10 मिनिटाचा ब्रेक किंवा 10 मिनिटापासून 15 मिनिटापासून किती मिनिटापासून हे आपण रिप्लेसमेंट सुरू करू शकतो ह्याचाही कमेंटमध्ये लिहा. तर मित्रांनो, क्रिएटिव्हिटी जन्मजात अशी ठरलेली फिक्स अमाऊंट नाही आहे, ती हळूहळू डेव्हलप होत जाते. तुम्ही जेवढं सवयीचा भाग बनवते तेवढी ती डेव्हलप होत जाते आणि ती घरच्या घरीसुद्धा डेव्हलप होते. फक्त कन्सिस्टंट एफर्ट्स हाच त्याच्यावरचा ऑप्शन आहे. त्यामुळे आजचा जर का पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर तो आणि उपयोगी वाटला असेल तर इतर पालकांपर्यंत जरूर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या कमेंटमध्ये सांगा तुम्ही काय काय गोष्टी करता ते. आता भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.